समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या प्रेरणा खवळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत IAS बनून जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे। त्यांचे यश या समाजासाठी अभिमानास्पद आहे। त्यांचा आदर्श घेऊन समाजातील मुलींनी उच्चशिक्षित होऊन त्यांच्यासारखे यश मिळवावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी दिला। संगमनेर येथील बस स्थानकावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून IAS जिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या मालेगाव येथील प्रेरणा खवळे यांचा आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, संगीता पुन, सपना जाधव, आरती पगारे, रेखा गलांडे, संस्थापक विकास जाधव, मार्गदर्शक किरण घारे, ओंकार थोरात, जयंती उत्सव समिती अध्यक्ष रवी आरणे, उपाध्यक्ष शुभम आव्हाड, खजिनदार संदीप आव्हाड, अजय आरणे, अमोल तुपसुंदर, साई खरात, गौरव आरणे, अजय आरणे, अमर जाधव, सूरज साळवे, रोहित लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते। आपण उपस्थित राहिला की संगमनेर शहर आणि तालुक्याच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो। यांच्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपस्थित सर्व संगमनेरकरांनो, आता श्रीयुत कैलासराव ढवळे, त्याचबरोबर चुलते जितेंद्रजी ढवळे आत्या अमोलदादांसाठी गेली भारतीय जनता पार्टीचे आमच्या पायलताई ताजने यांचा सत्कार करायचा आहे। यांचं पण स्वागत झालेले आहे। साहित्य शिवाजी महाराज की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, वीर भगवान की, भीम के लंगडे जिगर, भीम के लंगडे जिगर, आदे पुत्र आदे भीम के लंगडे जिगर, आदे पुत्र आदे। लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला आपल्या प्रखर लेखणीतून मांडल्या आणि तसेच समाज प्रबोधनाचं काम केलं असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी अभिवादन करते। खरं तर आयोजकांचे आणि संगमनेर वासियांचे
आभार मानते की यांनी आज मला या ठिकाणी बोलवून माझा यथोचित सत्कार केला. ज्या पद्धतीने आपण अण्णाभाऊंची जयंती मोठ्या संख्येने साजरी करतो, तसंच शिक्षणाचा उत्सव सुद्धा आपण तेवढ्याच संख्येने आणि तेवढ्याच प्रयत्नातून आपण साकार केला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिढी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिक्षणाची क्रांती या समाजात व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करते. कारण आज आपण बघितलं शिक्षणाची जागरूकता या समाजात अजून तितकी पोहोचलेली नाही. त्यामुळे सर्व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी याच्याकडे विशेष असं लक्ष दिलं पाहिजे. कारण अण्णाभाऊंनी म्हटलंय जग बदल घालून घाव सांगू न गेले भीमराव. आणि जर आपल्याला बदल घडून आणायचा असेल तर आपल्यात ज्या काही कमतरता आहे, आपण कुठे मागे पडतोय याकडे लक्ष देऊन आपण पुढे गेलं पाहिजे. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते. खरं तर हे यश हे फक्त माझं एकटीचं नाही तर माझ्या आईवडिलांचं आहे, ज्यांनी लहानपणापासून मला इथे येण्यापर्यंत प्रोत्साहन दिलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद. 106व्या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जी काही 1 ऑगस्टला होती या जयंतीला माझ्याकडून तसेच आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा व अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करते. आणि त्या निमित्ताने आज आपण बघितलंय की जो समाजाचा विषय म्हणतात तर ताईंनी खूप छान असं यश संपादन केलं आहे. म्हणून आपल्याच लेकरांचा मान सन्मान आपण केला पाहिजे. म्हणून आज प्रेरणाताईंना आज इथे आपण बोलवून ताईंचा यथोचित सत्कार केलेला आहे. ताई तुमचं यश हे खूप म्हणजे समाजासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन ठरणार आहे. म्हणजे आज तुम्हाला संधी भेटते त्या पदावर काम करण्याची. ज्याप्रमाणे अण्णाभाऊंनी काम केलंय त्याचप्रमाणे आज तुम्हाला ती संधी भेटते की आपल्या समाजाला आपल्याला पुढे कसं न्यायचंय. जरी तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत पण कुठंतरी आज ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जी संधी भेटलेली आहे शिक्षणाची, मुलांना ती शिक्षणाची संधी वाया जाऊ देऊ नका. सगळ्यांनी छान शिक्षण घ्या मोठ्या मोठ्या पदावर. कारण की समाज म्हटलं तरी भरपूर जागा असतात भरपूर, पण शिक्षणाचं आज पुरं पडलं तर मुलांना पुढे जाऊ शकत नाही. पण आपल्याला खूप छान असं जे काय अण्णाभाऊ साठेंनी केलं आहे त्यांच्यानंतर प्रत्येक पिढी ना पिढी चालत आहे. पण आज तुमच्या आमच्यासाठी एक प्रेरणास्थान म्हणून प्रेरणाताई आहे. आणि संगमनेर शहरासाठी सुद्धा आज आपण बघतोय की सगळेजण म्हणतात असं काही नाही, मागासवर्गीय ह्या त्या गोष्टी आपण मानतच नाही. तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत. तर या एकजुटीसाठी आज सुद्धा आपल्यातूनच आज सूर्यवंशीताई सुद्धा तितक्याच ताकदीने जर लढत आहे तर आपली एकजूट अशीच सगळ्यांच्या पाठीमागे दिसली पाहिजे की जेणेकरून आज आपला प्रत्येक घरातला एक तरी मुलगा चांगल्या मोठ्या पदावर जाईल. यासाठी सगळ्या आई वडिलांनी तो विचार करायचा आहे. आणि नक्कीच ताईचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवा की जेणेकरून आपल्या मुली सुद्धा तितकंच छान शिक्षण घेतील. आज या निमित्ताने ताईंचा सत्कार करण्याचा आपल्याला म्हणजे भाग्य लाभलं. मी पहिलेच बोलले की आपल्या लेकरांचा मान सन्मान आपण केला तर जगाच्या पाठीवर ते लेकरू कधीही हरत नाही. ते लेकरू तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच प्रोत्साहनाने पुढे जातं. ताई तुमचं सिलेक्शन झाले, उद्या तुम्ही ट्रेनिंगला जाणार. कारण की कुठलंही पद असू, छोटं असू मोठं असू, एखाद्या पदावर काम करणं इतकं सोपं नाही. आज तुम्ही ट्रेनिंगला जाणार, नंतर तुम्ही एका ठिकाणी रुजू होणार. तर तुम्हाला ट्रेनिंगला कधी काही अडचणी आल्या, कधी कुठं काम करताना अडचणी आल्या तर संगमनेर तालुक्याचे आपले आमदार आणि सगळ्यांचे लाडके भाऊ नेहमीच तुम्हाला सहकार्य राहील, मार्गदर्शन राहील. आणि कारण की तुम्हाला जी संधी भेटली आहे, प्रत्येक माणसाला कुठल्याही पदावर गेलं तर ती संधी भेटली काम करण्याची त्या खुर्चीत बसल्यानंतर. जर तुम्ही तेवढं काम इतकं छान करणार आहे तर नक्कीच तुमच्या पाठीशी खंबीर हात आमचा आहे. भाऊंचा तर आहेच, माझा पण आहे. कधी काही अडचण आली, कधी काही मार्गदर्शन लागलं, सहकार्य लागलं तर आवर्जून निम्म्या रात्रीला फोन करा. आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत. कारण की एक माणूस बदलला तर सगळे जग बदलतं. आज ताईंचा आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आणि खरंच मला सुद्धा खूप अभिमान वाटला आज म्हणजे की ताई इतक्या छान पदावर त्यांचं सिलेक्शन झालं आहे. असं मी पहिले बोलले की जयंतीपुरतं एकत्र येऊन हा आनंद उत्सव
असो साजरा करायचा नाही. जयंती म्हटलं तर रोजच आपल्या घरात हा आनंद उत्सव असतो. त्याच हिमतीने त्याच ताकदीने तेच अण्णाभाऊ साठेंचे विचार डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी त्यांनी जर 1.5 दिवसात एवढं केलं तर आपल्याला रोजच करायचे थोडं थोडं करून. तर नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि हा जो कार्यक्रम आज इथे आपल्या बस स्टँडवर आयोजित केलाय, सर्व विकास भाऊ असतील, त्यांची सर्व आयोजक नियोजक टीम असेल, त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि विकास भाऊ तुम्ही सुद्धा कधी मागे हटू नका, तुमचे ही टीम सुद्धा कधी मागे हटू नका, नेहमीच तुम्हाला सहकार्य राहील. कारण की माणूस जेव्हा छोट्या गोष्टीतून पुढे वरती येतो तेव्हा प्रत्येक गोष्टीची परिस्थितीची जाण असते. ती जाण आम्हाला आहे, भावना आहे. तर नक्कीच तुम्ही आम्ही मी पहिले सांगितलं, हे फक्त सगळेजण आपण हिंदू आहोत. हे समाज महाराजांनी सुद्धा 18 पगड जातींचा सगळ्यांचा विकास केलाय. तर आपण सगळ्यांना सुद्धा आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं आहे. इथं कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही. भाऊंचं आणि आमचं ते ध्येय आहे की आपल्याला छोट्यातल्या छोट्या माणसाला पुढे न्यायचं आणि एकजुटीने पुढे जायचं. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाकडनं आमची पण अपेक्षा आहे की जेवढं मार्गदर्शन आपल्या वाडीवस्तीसाठी समाजासाठी असतं तेवढाच पाठिंबा असू द्या. तुमचा पाठिंबा त्यांच्या मागे, आमचे मार्गदर्शन तुम्हाला नेहमीच राहणार आहे. तर असो पुन्हा एकदा आभार मानते.